आता ही बऱ्याच आता नवीन बैलगाडा मालकांना मी हा प्रश्न विचारत असतो की नक्की हा बैलगाडी क्षेत्रात पडतो आपण बैल चर्चेत राहतो सगळ्या गोष्टी होत्या त्या नक्की बैलगाडी क्षेत्राचा नाद का करावा तुमच्या ह्यानं का नाद करावा? बैलगाडी क्षेत्राचा नाद हा आता सामान्य माणसाचा राहिला नाही. हम्म. हा नाद आम्ही करतो म्हणजे व्यवसाय म्हणून करतो. हम्म. आम्ही दरवर्षी 2-3 बैल तरी चांगली विकतो. हम्म. चांगली म्हणजे असं नाही 3 लाख 4 लाख 5 लाख रुपयाला आम्ही बैल दरवर्षी विकतोच. हम्म. हा बैल आम्ही आमच्या घरातच विकला म्हणजे दिलेला आहे. आणि बैल दोघात ठेवलेला आहे परत आम्ही. हम्म. सुंदर बोंडा ग्रुप चिंचवली गोहे आणि आमच्यात लासूरण्याच्या. हम्म. आता बैल हा दोघांचेच आहे आमच्या. म्हणजे बैल तिकडे गेला की तिकडे पळतो, बैल इकडे आला की इकडे पळतो. असं असते ते. मित्रांनो बघा आज असा प्रश्न विचारला ना आज उत्तर वेगळे भेटले कारण आता बरेच बैलगाडा मालकांच्या मुलाखती घेतल्या बरीच लोक म्हणली पैशासाठी हा नाद नाही चालला नाद करायचा फक्त नादासाठी पण खरंच बैलगाडी क्षेत्रात पैसा पण कमवू शकतो आणि आपलं घर चालवू शकतो किंवा त्यात काहीतरी आपण करिअर घडवू शकतो ते आज ह्यांच्या कुठून आपल्याला शिकायला भेटलं म्हणजे बैलगाडी क्षेत्रात पण आपण जर हुशार केलं किंवा जर अशी जर वासरं घेतली तयार केली विकली तर करिअर बी करू शकतोय कमीत नाही आम्ही नाद म्हणून साठी आम्ही एक बैल ठेवलेला आहे. हा. आणि बाकीचा व्यवसाय म्हणून आम्ही बैल पण अशी गांडवागंडवी करून कधी कोणाला बैल विकली नाहीत किंवा वासरं विकली नाहीत. 60,000 रुपयाचं वासरू आणलं ते जर कमी पडलं तर ते आम्ही 25,000 रुपयात विकलंय सांगून बाजारावरती सांगोल्याच्या नेऊन. आणि ज्या वासरांची कुणा कोरी वासरं आम्ही लाख लाख रुपयाला म्हटलं तरी घेतल्यात आणि तीच वासरं महिन्यात आम्ही 4-4 लाख रुपयाला विकल्यात. पण ती असं नाही की ते आपण विकल्यानंतर ना ती पळून आहेत अशी आमची भावना नाही. उलट त्याने हिंद केसरी व्हावं आणि आमचं उलट नाव त्याच्या मागे लागावं ही आमची अपेक्षा असते पहिल्यापासून. आम्ही दरवर्षी नाही म्हटलं तरी 7-8 लाख रुपये ह्या बैलांच्यातून कमवतोच. मित्रांनो बघा जी लोक म्हणत असतील का नाही बैलगाडी क्षेत्रात मुलं वाया जायला लागली ती किंवा खिशातला पैसा घालवायला लागली ती तर त्यांच्यासाठी जे आता ह्यांनी सांगितलं एडजींनी की बाबा ह्यातनं इन्कम पण मिळतोय फक्त डोकं वापरलं पाहिजे